ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ आहे खास श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य कोणाला माहिती नाहीये, पूर्ण सगळ्यांना माहीत असलेलं आपलं. आणि स्वामी समर्थ हे दत्ताचे अवतार आहेत, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये कसं प्रस्थान केलं त्याबद्दल थोडीशी आपण कथा ऐकूयात. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भक्ती व्हिडिओ पाहण्यासाठी. तर श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा चैत्र शुद्ध द्वितीया हा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 म्हणजे 6 एप्रिल 1858 रोजी अक्कलकोटमध्ये प्रकट झाले. तो दिवस आहे. ते भगवान दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जातात. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी स्वामी समर्थ यांनी अक्कलकोट येथे प्रथम प्रकट होऊन भक्तांना दर्शन दिले. हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीया या तिथीला साजरा केला जातो. भक्तांसाठी हा दिवस श्रद्धा, भक्ती आणि कृपेचा विशेष उत्सव असतो. तर पहिलं स्वामी समर्थांचा अवतार आणि त्यांची पार्श्वभूमी काय ते आपण पाहूया. तर स्वामी समर्थ यांना दत्त संप्रदायात दत्तात्रेय यांचा तिसरा अवतार मानली जाते. दत्त संप्रदायानुसार अवतारक्रम असा आहे: पहिला श्रीपाद श्री वल्लभ, दुसरा नरसिंहा सरस्वती, तिसरा स्वामी समर्थ. मान्यता अशी आहे की नरसिंहा सरस्वती यांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून कर्दळी वनात तपश्चर्या केली आणि त्यानंतर तेच स्वामी समर्थ रूपाने प्रकट होऊन सगळ्या भक्तांना त्यांनी दर्शन दिले. तर पुढे आहे कर्दळी वनातील त्यांची तपश्चर्या. तर त्यांनी तपश्चर्या कशी केली, काय महत्त्व आहे त्या कर्दळी वनाचं ते पाहूया. दत्त संप्रदायातील कथेनुसार स्वामींनी कर्दळी वन, श्रीशैल्य पर्वत परिसर येथे जवळपास 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्या काळात ते योगी अवस्थेत होते आणि योग्य वेळ आल्यावर त्यांनी लोककल्याणासाठी पुन्हा अवतार धारण केला. पुढे आहे अक्कलकोटमध्ये आगमन. सुमारे इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ यांनी अक्कलकोट येथे आगमन केले. स्वामींच्या आगमनाची कथा काय ते ऐकू. श्री स्वामी समर्थ प्रथम खंडोबा मंदिरात बसले. त्यांचा वावर अत्यंत अलौकिक आणि योगी स्वरूपाचा होता. सुरुवातीला लोकांना ते महान संत आहेत हे कळले नाही. ते एकदम सामान्य आहेत असे सर्वांना वाटत होते. खूप लोकांनी त्यांना त्रासही दिला, पण त्यांनी हसून प्रत्येकाला गोड बोलूनच वागणूक दिली. काही दिवसांनी त्यांच्या चमत्कारांमुळे आणि कृपेने लोकांना त्यांच्या दिव्य स्वरूपाची जाणीव झाली. त्यांची प्रकट दिनाची तारीख काय? परंपरेनुसार स्वामी समर्थाचा प्रकट दिन हा तारीख 6 एप्रिल 1856 आहे. तिथी काय तर चैत्र शुद्ध द्वितीया आणि शके 1778, वार रविवार. या दिवशी त्यांनी अक्कलकोटमध्ये सार्वजनिकरित्या दर्शन देऊन भक्तांचे मार्गदर्शन सुरू केले. श्री स्वामी समर्थांच्या लीलांचा महिमा काय ते थोडक्यात आपण थोडेसे पाहूया. स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटमध्ये अनेक अद्भुत लीला केल्या. त्यांच्या काही प्रसिद्ध कृपा घटना आपण पाहूयात. रोगी लोकांना आशीर्वादाने बरे करणे, गरिबांना अन्न व आधार देणे, संकटात असलेल्या भक्तांचे रक्षण करणे, भविष्यातील घटना सांगणे, योग व शक्तीने चमत्कार घडवणे. त्यांचे प्रसिद्ध वचन काय? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन आजही भक्तांच्या श्रद्धेचे मोठे आधार मानले जाते. पुढे आहे प्रकट दिन कसा साजरा केला जातो. तर स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये घरी सगळेजण प्रकट दिन साजरा करतो. तर या दिवशी काय करायचं? प्रमुख कार्यक्रम काय असतात? अभिषेक आणि पूजन, स्वामींच्या पादुकांची पूजा, पालखी सोहळा, भजन कीर्तन, स्वामी चरित्र पारायण, महाप्रसाद. हजारो भक्त अक्कलकोटमध्ये दर्शनासाठीही येतात. मग प्रकट दिन करायची पूजा काय? भक्त घरीही स्वामीची पूजा करू शकतात. जर आपल्यापासून केंद्र लांब असेल तर आपण घरीही त्याची पूजा करू शकतात. त्याची पद्धत काय पूजा करायची? स्वामींची फोटो किंवा पादुकांची स्थापना करणे, हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून धूप दीप लावा, स्वामींची आरती करा आणि थोडा वेळ डोळे बंद करून मंत्र जप करून त्यांना ध्यान करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जपला जातो. मग नैवेद्य काय? पुरणपोळी, शिरा, खीर, साखर खोबरे, काहीही आपण जमेल तसे गोड निवेद अर्पण करावा. स्वामी समर्थांचे मुख्य संदेश काय आहे? तर स्वामी समर्थांनी लोकांना काही महत्त्वाचे संदेश दिले. श्रद्धा आणि सबुरी ठेवावी, ईश्वरावर विश्वास ठेवावा, गरीब आणि गरजूंची मदत करावी, धर्म आणि सदाचार पाळावा. स्वामी समर्थ प्रकट दिन हा भक्तांसाठी कृपा, संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिवस मानला जातो.
स्वामी समर्थ प्रकट दिना काय आहे थोडक्यात आपण त्याबद्दल पाहिले. जर आणखीन डिटेलमध्ये जर तुम्हाला त्याबद्दलच्या काही गोष्टी हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असेच नवीन नवीन भक्ती व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. श्री स्वामी समर्थ.